शिक्षकांची बसण्याची जागा जिथे असतो वया पुस्तकांचा गजबजा. काय आन्सर सांगा ना, काय तर असेल. हा, वया पुस्तकांचा गजबजा. टीचर बसतात त्यांच्या समोर. नए साल नई उम्मीदों से भरे नए बच्चे, तो वो कोण? आता हे काय नवीन कोड? नये साल म्हणजे हे तर 8वीच्या वर्गामध्ये असते. नये चला साल जाऊया. म्हणजे नवीन बच्चे. हा, म्हणजे चला आपली जाऊया. मुलं. चला. या सर्वजण इकडे. भूख लगी गरम से भूख लगी, लेकिन भूख मिटेगी कैसे? खाने से म्हणजे किचन रूम. खाना मिळेगा कैसा? हा, किचन रूम मध्ये. चला चला. काय जेवणाला तर भूक लागली. नवरात्र, नवरंग, नवदुर्गा, नवग्रह, नवरस, नवरत्न. यामध्ये सामायिक अंक तो कोणता? अगं नवं यायला एवढं समजी ना, आपल्या शाळेला 9वीचा वर्ग. चला, चला, चला. वेळ हे नित्य म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले साहित्य आणि शांततेच्या खोलीत म्हणजे लायब्ररी. हो, चला. अरे हे तर कोडं आहे. 4 × 12 12 दोन्ही
बोल हे विद्यार्थ्यांच्या आवडीचे ठिकाण. आवडीचे ठिकाण हे आपलं ग्राउंड आपले फेवरेट ग्राउंड. अरे इकडं सगळे या लवकर. त्याच्यामध्ये एक पोळं आहे. शाळेचे आधारस्तंभ सतत क्रियाशील व्यक्तिमत्व. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांना जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कोण असेल? अरे आमचे मुख्याध्यापक सर. चला तर त्यांच्याकडे जाऊया. अरे पूर्ण वर्ग झाला की काय झालं? सर आम्ही ग्राउंडवर खेळताना आम्हाला एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठी? काय वाद? शाळेचे आधारस्तंभ सतत क्रियाशील व्यक्तिमत्व. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांना जोडून ठेवणारा दुवा. शाळेला जोडून ठेवणारा दुवा म्हणजे सर तुम्हीच आहात की? हो. सर सगळ्यात पहिला आम्ही तिथं खेळत होतो तेव्हा आम्हाला एक चिठ्ठी सापडली. त्याच्यामध्ये पण कोडं होतं. नंतर आम्ही सगळी कोडिंग सापडली होती आम्हाला. नंतर शेवटला ही सापडली. म्हणजे कोड्यात आहे तुम्ही. कोड्यात होता तर पहिला मलाच भेटला असतं तर मीच उत्तर दिलो असतं ना. आता देऊ. आता शाळेत कोणता महिना चालू आहे? नोव्हेंबर महिन्यामध्ये काय स्पेशल असते? हो, बालदिन म्हणजे तुमचा दिवस. मग आता आमच्या शाळेत साजरा करूया. काय करायचं? बालदिन. यावर्षीचा बालदिन आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचं ठरवलेलं आहे. यावर्षी बालदिन एक सण म्हणून आपण साजरा करूया, एक उत्सव म्हणून साजरा करूया. या दिवशी तुम्ही तुमच्या आईवडिलांना आणि 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना पण सांगायचंय की त्यांनी आपल्या पालकांना शाळेमध्ये अत्यंत आनंदानं बोलवून आणायचं आहे. आणि तुम्ही पालक आणि आम्ही शिक्षक सर्व मिळून एक अत्यंत मोठा असा सण आपण शाळेमध्ये साजरा करायचा आहे. आणि तो सण म्हणजे पालक शिक्षक महासभा. काय? मग ही सभा आपण आयोजित करायची. सगळ्यांनी मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीनं